गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनची सुरुवात करूया बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन. विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 70 बातम्या पाहूया. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची आज बैठक. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मातोश्रीवर बैठकीचं आयोजन. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. आज मनसेची मुंबई पक्ष कार्यालयामध्ये बैठक. मुंबई शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष तसंच मनसेचे नेते बैठकीसाठी उपस्थित असतील. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईमध्ये आज मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनी विरोधात आंदोलन करणार. पगारवाढीचा करार कामगारांना मान्य नसल्यानं कंपनीनं करार रद्द केला होता. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश करणार. सांगलीमध्ये काँग्रेसला भाजपचा मोठा धक्का. जयश्री पाटील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नाचू. जे भाजपसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य. गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना सोबत घेण्याचंही पवारांचं वक्तव्य. संधी साधू करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही. शरद पवारांचं विधान. मात्र पवारांचा रोख अजित पवारांकडे होता का? राजकीय वर्तुळात प्रश्न. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार. शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातोय. त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही. शरद पवारांच्या विधानावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान. मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार. तर सकाळी 9:30 वाजता अजित पवार देहूच्या मंदिरात दर्शन घेणार. पैठणमधून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरीसाठी प्रस्थान करणार. विशेष म्हणजे यंदा 120 किलोच्या चांदीच्या रथातून संत एकनाथ महाराजांची पालखी निघाली. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बलराज अश्वाचं तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी प्रस्थान. गेले 35 ते 40 वर्ष मोहिते पाटील यांचा अश्व जगद्गुरूंच्या पालखी सोहळ्यासाठी रिंगणामध्ये धावत असतो. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण. पूजेसाठी सपत्नीक उपस्थित राहण्यासाठी मंदिर समितीच्या वतीनं निमंत्रण देण्यात आलंय. पंढरपूरमध्ये यंदा पहिल्यांदाच वारकऱ्यांसाठी 25 ते 30% जास्त वाळवंट मिळणार. त्यामुळे वाळवंटात गर्दी कमी होण्याची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. तसंच मच्छीमारांनी समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन. भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे जिल्ह्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस. मुंबई लोकल अपघातामध्ये गेल्या 8 दिवसात 35 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू. लोकलची धडक लागून लोकलमधून पडून रूळ ओलांडताना असं मृत्यूचं कारण. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी प्रवासी संघटना आक्रमक. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. धरणांचा पाणीसाठा 9.78%. पुढचे 2 आठवडे मुंबईमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता. 2 आठवड्यात पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील जूनच्या पावसाची सरासरी ओलांडली जाईल. हवामान विभागाचा अंदाज. नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर मुंबई महापालिकेची कारवाई. कचरा टाकणाऱ्यांविरोधात शाहूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. यापुढेही नाल्यात कचरा टाकणाऱ्यांची माहिती देण्याचं पालिकेचं आवाहन. राज्यात कीटकजन्य आजारांमध्ये मोठी वाढ. 14 जूनपर्यंत 4471 हिवतापाचे रुग्ण आढळले. डेंग्यूचे 2031 आणि चिकनगुनियाचे 900 रुग्ण. तर हिवताप, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत. ठाण्यातील श्रीमती सुनीती देवी सिंघानिया शाळेतील 45हून अधिक विद्यार्थ्यांना डेंग्यू मलेरियाची लागण. तर 100हून अधिक जणांना लक्षणं दिसल्याचा मनसेचा दावा. पालकांकडून चिंता व्यक्त. कांदिवलीमधल्या एका सोसायटीमध्ये भटक्या श्वानांना खाऊ घालण्यावरून सुरू असलेल्या वादाला उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तात्पुरता विराम. न्यायालयानं सोसायटीविरुद्धची अवमान कारवाई रद्द केली. मुंबई महानगरपालिकेनं काढलेल्या रस्त्यांच्या कामांच्या महानिविदेपैकी 49% कामं 31 मेपर्यंत पूर्ण. उर्वरित कामं पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात हाती घेतली जातील. निर्माणाधीन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बोईसर स्थानकाच्या बांधकामामध्ये महत्त्वाचा टप्पा पूर्ण.
स्थानकासाठी पहिल्या रेल्वे लेव्हल स्लॅबचं काँक्रिटीकरण पूर्ण. अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र झाल्याप्रकरणी बच्चू कडूंची हायकोर्टात धाव. विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयाला बच्चू कडूंचं आवाहन. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 29 जूनला निवडणूक. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 78 जणांनी अर्ज मागे घेतले. आता 40 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. पत्रकार तुषार खरात यांना जामीन मंजूर. मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात करण्यात आली होती अटक. धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगलीमध्ये मशाल मूक मोर्चा काढला. धर्मांतरासाठी जबरदस्ती करणाऱ्याचा जो कोणी सैराट करेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार, पडळकरांचं वक्तव्य. वसईमध्ये 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वसई पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोलिसांना जाब विचारला. मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप. सराईत गुंड शाहरुखचं एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना 1 लाख रुपयांचं बक्षीस. गुन्हे शाखेच्या युनिट 6च्या पथकाला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून बक्षीस. पोलिसांना गुंगारा देऊन शाहरुख सोलापूरमध्ये लपून बसला होता. छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरणी नवी माहिती समोर. आरोपी बाळासाहेब इंगोलेला जादूटोणा करून लड्डांच्या घरातील पैशांचं पोतं गायब करायचं होतं. मात्र ही बातमी आजबे नावाच्या आरोपीला समजताच त्यानं घरावर दरोडा टाकला. तपास अधिकाऱ्यांची माहिती. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रायडरशी सावंतवाडी वाहतूक पोलिसांशी झटापट. एक पोलीस कर्मचारी जखमी. चौकशी करून तिघांवर गुन्हा दाखल. कार बाजूला करायला सांगण्यावरून वाद. पालघरच्या बोईसर एमआयडीसी परिसरात एका टँकरला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. महाराष्ट्र शासनाकडून 4 महत्त्वाच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश. प्रशासकीय स्तरावर आवश्यक फेरबदल करण्याच्या उद्देशानं निर्णय घेण्यात आलाय. पराग सोमण, सचिन कळंत्रे, सौम्या शर्मा चांडक, जिथिन रहमान यांचा समावेश. जेजे स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईनकडून 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. विद्यार्थ्यांना 11 जुलैपर्यंत अर्ज करता येणार. अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय. मात्र या बदलांसंदर्भात शिक्षण विभागानं अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता. एमएसटी सीईटी पीसीबी परीक्षेचा निकाल जाहीर. 14 विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत 100% तर परीक्षेचा निकाल 93.91%. शिक्षकांनी सादर केलेल्या दिव्यांगत्व प्रमाणपत्र, आजार प्रमाणपत्रांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून तपासणी केली जाणार. त्यात अनियमितता आढळल्यास संबंधित शिक्षकांवर फौजदारी गुन्हे आणि निलंबन अशी कारवाई करण्यात येणार. नीट परीक्षेमध्ये गुण वाढवण्याचा आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या सोलापूरच्या संदीप शहावर 3 गुन्ह्यांची नोंद. एमबीबीएसमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देतो असं सांगून 50 लाख लुटल्याची माहिती. शेतीसाठीच्या एआय धोरणाला मंजुरी. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. या धोरणामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार. आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्यांच्या मानधनामध्ये दुपटीनं वाढ. हयात जोडीदारालाही मानधन मिळणार. गौरव योजनेमध्ये सुधारणा. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. अभिनेते सयाजी शिंदेंनी मित्रासाठी खासगी विमान बुक केलं. जळगाव ते नाशिक असा प्रवास केला. युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ देखील शेअर केला. भंडाऱ्यामध्ये रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी. लाखांदूरच्या सरांडी बुद्रुक इथली घटना. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात हनीमूनला जातानाचा नवा व्हिडिओ समोर. सोनमतीच्या माहेरहून विमानतळावर आली तर राजा त्यांच्या घरातून इंदूर विमानतळावर जातानाचा व्हिडिओ. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मेघालय एसआयटीकडून क्राईम सीनचं रिक्रिएशन. आरोपींना वेई सावडोंग फॉल्स इथं नेण्यात आलं होतं. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 163 मृतदेहांचे डीएनए जुळले तर आतापर्यंत 124 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या सुपूर्द. पीएनबी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीनं लंडन उच्च न्यायालयामध्ये दाखल केली याचिका. भारत सरकार आणि 5 व्यक्तींवर अपहरण, चोक्सीचा आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जूनला बिहार आणि ओडिशाच्या दौऱ्यावर. ओडिशामध्ये भाजप सरकारच्या ओडिशा विजन 2036च्या दस्तऐवजाचं मोदींच्या हस्ते प्रकाशन.
G7 समिटमधला इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये मॅक्रॉन मेलोनींना काहीतरी बोलताना दिसले आणि त्यानंतर मेलोनी यांनी आश्चर्यानं मॅक्रॉन यांच्याकडे पाहिलं. वॉशिंग्टनमध्ये पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या विरोधात निदर्शनं. वॉशिंग्टनमधल्या एका हॉटेलबाहेर मुनीर यांचा ताफा पोहोचताच इस्लामाबादचे मारेकरी अशा निदर्शकांच्या घोषणा. दक्षिण गुजरातमधील सौराष्ट्रामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती. खांबारा धरणाखालील भागातून सुमारे 40 लोकांना बाहेर काढलं. कॅब ड्रायव्हरकडून कमिशन न घेण्याचा ओलाचा मोठा निर्णय. संपूर्ण कमाई ड्रायव्हरलाच मिळणार. 10 लाखांपेक्षा जास्त ड्रायव्हर्सना याचा फायदा होणार. दिल्लीमध्ये 24 लाखांच्या सायबर फसवणुकीप्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक. मास्टर माइंड राष्ट्रपती भवनातला कर्मचारी निघाला. दिल्लीतील सरोजिनी नगर मार्केटमध्ये दुकानदारांकडून लहान मुलाला मारहाण. 3घांना अटक. आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यामध्ये रोजंदारी करणाऱ्या महिलेला झाडाला बांधून मारहाण. महिलेच्या पतीनं घेतलेलं कर्ज फेडता न आल्यामुळे आरोपींकडून अमानुष मारहाण. आरोपी दाम्पत्यासह त्याच्या नातेवाईकांनाही अटक. बंगळुरूमध्ये रॅपिडो चालकानं महिलेच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर. संतापजनक प्रकार व्हिडिओमध्ये रेकॉर्ड. बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या रॅपिडो चालकाला महिलेनं जाब विचारल्यानंतर ही घटना घडली. पर्यटकाच्या बॅगेतून नोटा हिसकावत माकडानं झाडाच्या फांदीवर बसून उधळल्या. व्हिडिओ व्हायरल. तमिळनाडूमधील कोडाईकनालामधील हा व्हिडिओ असल्याची माहिती. तमिळनाडूच्या किनाऱ्यावरती मच्छीमारांना दुर्मिळ मासा आढळला. 200 ते 1000 मीटर खोल समुद्रात आढळणाऱ्या या माशाला प्रलय मासा म्हणून ओळखलं जातं. इराणनं अमेरिकन सैनिकांवर हल्ला केला तर अमेरिकाही प्रत्युत्तर देण्यास तयार. ट्रम्प यांचा इशारा. तर इस्रायल-इराण युद्ध थांबावं यासाठी इराणनंच पुढे यावं. ट्रम्प यांचा सल्ला. इराणनं इस्रायलवरती 30 क्षेपणास्त्र डागली. आयडीएफकडून तेहरानमध्ये इराणी लष्करी मुख्यालयावर हल्ला. यामध्ये अली शादवानी ठार. इस्रायली सैन्याच्या तेहरानमधील विमानतळावर हल्ला. 2 इराणी F-14 लढाऊ विमान इस्रायलकडून नष्ट. ही लढाऊ विमानं इस्रायली विमानांना रोखण्यासाठी तयार करण्यात आली होती. इस्रायलचा दावा. इस्रायली सैन्याकडून नवा व्हिडिओ जारी. इराणवरील हल्ल्यांबाबत माहिती दिली. इराणमधील कोम इथं जमिनीवरून हवेत मारा करणारी रॉकेट लॉन्चर प्रणाली इस्रायलकडून नष्ट. तसंच तेहरानला जाणाऱ्या शस्त्रांनी भरलेला ट्रक इस्रायली सैनिकांनी उडवला. इराणचा इस्रायलवर प्रतिहल्ला. हैफामधील एका तेल शुद्धीकरण कारखाना आणि वीज प्रकल्पावर इराणकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला. इराणचा इस्रायलची राजधानी तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ला. हल्ल्यामध्ये तेल अवीवमधील एका इमारतीला भीषण आग लागली. इराणकडून मोसादचं मुख्यालय उडवून देण्याचा प्रयत्न. मोसाद मुख्यालयावरती इराणचा क्षेपणास्त्र हल्ला. हल्ला किती यशस्वी हे अद्याप अस्पष्ट. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये सरेंडर नक्षलवाद्याच्या नातेवाईकांवरती नक्षलवाद्यांचा हल्ला. तर काही गावकऱ्यांनी गळा घोटून हत्या झाल्यानं पेद्दाकोरमा गावात दहशतीचं वातावरण. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात हर्षित राणाची सरप्राईज एंट्री होण्याची शक्यता. हर्षितच्या समावेशानं भारतीय संघाची गोलंदाजी युनिट आणखी मजबूत होणार. वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची आयसीसी क्रमवारी झेप. श्रीलंकेतील तिरंगी मालिकेतील कामगिरीनंतर स्मृती पुन्हा पहिल्या क्रमांकावर. पुण्यात खडकवासल्यामध्ये बॉर्डर 2चं शूटिंग सुरू. सनी देओल, दिलजीत दोसांझसह वरुण धवनचा फोटो व्हायरल. हास्यजत्रेनंतर गौरव मोरे चला हवा येऊ द्या गाजवणार असल्याच्या चर्चा. टीझरमध्ये दिसली गौरवची झलक.